सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं ही जी व्याख्यानमाला चालवलेली आहे, अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम त्यांनी केलेला आहे. संबंध जग हे कोरोनाच्या या महाभयंकर अशा आपत्तीमध्ये सापडलं असताना आपण सगळेजण एका अर्थानं या लॉकडाऊनच्या कंडिशनमध्ये सापडलेले आहोत, ते सामना करत आहोत त्याचा. आणि त्यामुळे एका अभिनव पद्धतीनं सर्वजण आपापल्या पद्धतीनं फुले आणि बाबासाहेबांची जयंती यावर्षी साजरी करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटना ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या नामांकित वक्त्यांना, अभ्यासकांना या फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापुढं त्यांची व्याख्यानं आयोजित करीत आहे. त्यामुळं त्यांचे जेवढे काय म्हणूया कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, अभिनंदन करूयात. खरं म्हणजे मला तसा या फेसबुकवर बोलण्याचा, एकूणच सामाजिक माध्यम वापरण्याचा अनुभव तसा कमी आहे. फेसबुकवर बोलण्याचा अनुभव कदाचित माझा हा पहिलाच आहे. त्यामुळे काही मुद्दे जर इकडे तिकडे झाले तर आपण समजून घ्याल. अमोल, तुषार, राकेश हे सगळे जे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, नेते आणि माझे मित्र आहेत, या सर्वांनी मला इथं बोलण्याची एक संधी दिली. माझ्या तरुण मित्रांशी सगळ्यांशी संवाद साधण्याचा एक संधी दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे सुरुवातीला अगदी मनापासून आभार मानतो. आणि फुले आणि बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या कोरोनाच्या महामारीला, या महाभयंकर आपत्तीला, त्याचा सामना करून लवकरात लवकर आपण याच्यातून बाहेर पडू अशी अपेक्षाही व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण आपली जी काही कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम नव्यानं साजरे करू अशी एक आशा करतो. आज मी आपल्यापुढं जो विषय ॲक्च्युली मी चर्चा करणार आहे आपल्याची, ते म्हणजे जागतिकीकरण, जाती व्यवस्था आणि शेतीचं अरिष्ट, असं हे माझ्या विषयाचं साधारणपणे ज्याला टायटल म्हणूया ते आहे. आज संपूर्ण जग हे एका अर्थानं जागतिकीकरणानं प्रभावित झालेलं आहे. ज्या महाभयंकर आपत्तीचा, महामारीचा आपण सामना करत आहोत, ती आपत्ती, हे महासंकट, हे सुद्धा गेल्या काही दिवसांमध्येच एका ठिकाणी, एका देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाला, ते संकट तिथं निर्माण झालं. आणि मग त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये, म्हणजे आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्यांदा झाला. आणि मग त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये याला एक जागतिक आपत्तीचं, महामारीचं स्वरूप प्राप्त झालं. जागतिक आपत्तीचं रूप जे प्राप्त झालं आहे, त्याचा एक सगळ्यात मोठं कारण ज्याला म्हणूया, हे जागतिकीकरणाचं आहे. जागतिकीकरणामुळं हे इतक्या लवकर संबंध, ज्याला काय म्हणूया, जगातले जे बहुतांश देश आहेत, या बहुतांश देशांमध्ये याचा प्रसार झाला. त्यामुळे एका अर्थानं कोरोनाचा ही जी महामारी आहे, ही महाभयानक आपत्ती आहे, महासंकट आहे, हे महासंकटसुद्धा इतक्या लवकर जागतिकीकरणानं पसरलेलं आपल्याला दिसून येतं. आज जागतिकीकरण ही काही नवीन संकल्पना राहिली नाही, नवीन गोष्ट राहिलेली नाही. ती आपण कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वजण त्याच्याशी परिचित आहोत. कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन काही दशकं लोटलेली आहेत, एक मोठा काळ लोटलेला आहे. आणि त्याचे भलेबुरे परिणाम जे आहेत, हे भलेबुरे परिणाम जगामध्ये सर्वत्र उमटत आहेत. आपण त्याचा सामना करत आहोत, पाहत आहोत. समाजातले वेगवेगळे विभाग जे आहेत, हे समाजातले वेगवेगळे विभाग त्याच्याशी प्रभावित झालेले आहेत. आणि त्यामुळं ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नवीन नाही. आज मी जो विषय आपल्याशी इथं चर्चा करणार आहे, त्याची थोडीशी मांडणी करणार आहे, ती साधारणतः 3 भागामध्ये करणार आहे. पहिल्या भागामध्ये अगदी काय म्हणूया, थोडक्यामध्ये जागतिकीकरण ही जी प्रक्रिया आहे, ही जी संकल्पना आहे, याची थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये या जागतिकीकरणाचा भारतीय शेतीवर जो काही परिणाम झालेला आहे, या परिणामाचा काय धोरणं त्याच्यामध्ये राबवली गेली आणि त्या धोरणांचा परिणाम हा शेती क्षेत्रावरती कशा पद्धतीने झाला, काय झाला, याची चर्चा करणार आहे.
आणि शेवटच्या भागामध्ये हे जे काही शेतीचं अरिष्ट म्हणतो आपण त्याला, हे जे शेतीवर संकट कोसळलेलं आहे, हे शेतीचं संकट हे निव्वळ जागतिकीकरणामुळं निर्माण झालेलं आहे की त्याला काही इतर घटक कारणीभूत आहेत. इतर ज्याला आपण जातीव्यवस्था म्हणतो, ही जातीव्यवस्था कारणीभूत आहे. हे निव्वळ जागतिकीकरणाचं अरिष्ट आहे, जागतिकीकरणामुळे शेती क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं अरिष्ट आहे की हे जातवर्गीय व्यवस्थेचं अरिष्ट आहे. याची चर्चा आपण शेवटच्या विभागामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, हे जे जागतिकीकरण आहे, मुळात ज्याला भांडवलशाही म्हणतो, भांडवल जे म्हणतो आपण, हे भांडवलशाहीची एक बेसिक मूलतः जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती विस्ताराची आहे. भांडवल हे सातत्यानं स्वतःचा विस्तार करत जातं आणि तो विस्तार करण्यासाठी ती नवनवीन क्षेत्र, नवनवीन ठिकाणं शोधत राहतं. आणि त्याचा भाग म्हणून आपण बघतो की जेव्हा भांडवलशाहीचा एक थोडासा उदय होऊन ती काय म्हणूया थोड्या विकसित अशा टप्प्यामध्ये आली, तेव्हा या भांडवलानं काय केलेलं आहे, त्या भांडवलानं स्वतःचं हातपाय विस्तारण्यासाठी वेगवेगळे देश, ज्या देशांमध्ये भांडवलशाही विकसित झालेली होती, या भांडवली विकसित अशा देशांमध्ये पाश्चिमात्य देश जे आहेत, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या देशांनी काय केलंय, जे अविकसित देश होते, आशियातले, आफ्रिकेतले, या देशांना एका अर्थानं आपल्या अंमलाखाली आणण्याचं काम केलं आहे. त्यांना आपल्या वसाहती बनवलेलं आपल्याला दिसून येतं आणि जवळपास 150-200 काही देशांमध्ये 250 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. ही जी प्रक्रिया आहे वसाहतीकरणाची, ही वसाहतीकरणाची प्रक्रिया या भांडवलाच्या विस्ताराचा, भांडवलशाहीच्या सातत्यानं विस्तार करण्याच्या प्रवृत्तीचा भाग आहे. त्याच्यानंतर प्रत्येक देशामध्ये हा स्वातंत्र्याचा लढा लढला गेला आणि स्वाभाविकपणे तो जो एक टप्पा आहे तो टप्पा पार झाला. परंतु भांडवलशाही जी आहे, ही भांडवलशाही सातत्यानं विस्तार जी करत आहे स्वतःचा, त्याचा पुढचा टप्पा, विकसित टप्पा, हा एका अर्थानं ज्याला आपण म्हणूया हे जागतिकीकरणाचा टप्पा आहे. आता मुद्दा असा आहे की गेल्या साधारणपणे आपण असं एक ढोबळमानानं जर म्हणूया तर 60-70च्या दशकानंतर एकंदर याच्यामध्ये जागतिक स्तरावर विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावरती होत गेला आणि त्या टप्प्यानंतर हळूहळू एक ज्याला आपण 80चं दशक संपदा ही जागतिकीकरणाची प्रक्रिया, भांडवलशाहीचा विकास जो आहे, हा विकास तंत्रवैज्ञानिकदृष्ट्या एका अत्यंत प्रगत अशा टप्प्यावरती तो पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. ज्यानं ही जागतिकीकरणाची प्रक्रिया ही सुलभ केलेली आहे, वेगवान केलेली आहे. ही प्रक्रिया होती ही तंत्रवैज्ञानिक प्रगतीची. आणि या ज्याला आपण इंटरनेट म्हणतो किंवा हे वेगवेगळ्या त्याचा जो भाग आहे तो भाग आपण बघतो आहोत. आज आपण जे फेसबुकवरनं लाईव्ह संवाद साधत आहोत, हा सुद्धा ह्या इंटरनेट किंवा तंत्रवैज्ञानिक क्रांतीचा, प्रगतीचा भाग आहे, हे आपण बघतो आहे. आणि याच्यामुळं झालं असं की एकंदर भांडवलशाहीचं जे सुरुवातीचं स्वरूप जे होतं, ते सुरुवातीचं स्वरूप बदललं. म्हणजे मागच्या शतकामध्ये भांडवलशाहीला विस्तारासाठी भांडवलाला काय करायचं होतं, दुसऱ्या देशांवरती त्यांनी वर्चस्व स्थापन केलं, त्यांना आपल्या अंमलाखाली आणलं, त्यांना आपल्या वसाहती बनवलं. पण आता ही जी प्रक्रिया आहे याची गरज नाही आहे. म्हणजे आता भांडवलाला विस्तार पावण्यासाठी, स्वतःचा विस्तार करण्यासाठी हे जे दुसरे देश आहेत, वसाहती बनवण्याचं, यांना आपल्या अंमलाखाली आणण्याचं, यांना आपलं मांडलिक बनवण्याची आवश्यकता. हे एक मूलभूत ज्याला आपण म्हणूया फरक जो आहे, हा फरक आपल्याला आधीची जी प्रक्रिया आहे भांडवल आताच्या विस्ताराची हे दिसतो. ज्याला आपण अलीकडचं हे जागतिकीकरण आहे, हे अलीकडचं जागतिकीकरणाचं हे जे मूलभूत बदल आहे म्हणावा लागेल. हा बदल शक्य झाला या तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे. आणि
आता जे भांडवल आहे हे भांडवल बहुराष्ट्रीय बनलेलं आहे. पूर्वी एक ठिकाणी कारखान्यामध्ये उत्पादन व्हायचं, आता ती पद्धती राहिलेली नाही. आपल्याला माहिती आहे की समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, एखाद्या वस्तूच्या सायकलीच्या उत्पादनाचं जर उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला दिसून की एका फॅक्टरीमध्ये त्या बाईकचं, त्या मोटरसायकलचं उत्पादन होतं का, तर तसं नाही आहे. आता ते टायर एका देशामध्ये उत्पादन केलं जाईल, दुसऱ्या एखाद्या पार्टचं उत्पादन दुसऱ्या देशामध्ये केलं जाईल, तिसऱ्या पार्टचं उत्पादन अजून कुठल्या देशामध्ये केलं जाईल. मुद्दा असा आहे की हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी त्या मोटरसायकलच्या पार्ट्सचं जे उत्पादन होत आहे हे एका ठिकाणी असेंबल केलं जाईल, ते मोटरसायकल बनवली जाईल आणि मग त्याचं जे उत्पादन विक्री जी आहे ती विक्री वेगवेगळ्या देशांमध्ये केलं जाईल. हे जे उत्पादन आहे हे उत्पादनाची प्रक्रिया बदलली, भांडवलाचं स्वरूप बदललेलं आहे आणि त्यामुळं आता एका अर्थानं आपल्याला ते देश काबीज करणं, तिथं उत्पादन प्रक्रिया राबवणं, त्या देशांचं त्या पद्धतीनं शोषण करणं याची गरज राहिलेली नाही. त्यामुळं हा एक ज्याला म्हणूया थोडासा बदल भांडवलशाहीच्या विस्तारामधला टप्पा जो आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. हे जागतिकीकरण जे आहे ना, हे जागतिकीकरण हे नुसतं जागतिकीकरण नाही. या जागतिकीकरणाची प्रक्रिया एका अर्थानं सुलभ किंवा ज्याला काय म्हणून सुगम केली गेली ती खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या काय म्हणूया प्रक्रियेने. त्यामुळे एका अर्थानं हे जे जागतिकीकरण आहे हे जागतिकीकरण आणि दुसऱ्या बाजूला उदारीकरण आणि खाजगीकरण ही जुळी भावंड आहे. हे काय आहेत, ही जुळी भावंड आहे. म्हणजे जागतिकीकरण शक्य होतं या खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियांमुळे. त्यामुळं बरेच लोक याला खाऊजा उखाजा अशा पद्धतीनं संयुक्त नामाने पण त्याचं संबोधतात त्यांना. त्यामुळे हे एका अर्थानं जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण ह्या अशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या, अविभाज्यपणे एकमेकांशी जोडलेल्या प्रक्रिया आहेत. निव्वळ जागतिकीकरण हे काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि खाजगीकरण आणि उदारीकरण वेगळं असं नाही. तर ह्या प्रक्रिया एकमेकांच्याशी जोडलेल्या आहेत आणि त्या एकमेकांमुळं शक्य होतात असं साधारण आपल्याला हे दिसून येतं. एक मुद्दा जो आहे की हे जे जागतिकीकरण आहे या जागतिकीकरणाचा स्वीकार भारताने 1991 मध्ये केला हे आपण सर्वजण जाणतो. हे जागतिकीकरण जे आहे या जागतिकीकरणाचा स्वीकार करण्याची पार्श्वभूमी काय होती, काय कारण होतं, तर आपल्याला माहिती आहे की 1991ला भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय एका गंभीर अशा संकटामध्ये, आर्थिक संकटामध्ये, वित्त संकटामध्ये सापडली आणि मग त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून त्या काळातलं जे सरकार होतं PV नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं आणि त्या याच्यामध्ये मनमोहन सिंग जे नंतर प्रधानमंत्री बनले हे ते अर्थमंत्री होते त्या सरकारमध्ये. हे राव आणि मनमोहन सिंग यांचं नेतृत्वाखाली या जागतिकीकरणाचा स्वीकार केला गेला. जागतिकीकरणाचा स्वीकार केला इन दी सेन्स की ते ॲक्च्युली खुल्या आर्थिक धोरणाचा, नवीन आर्थिक धोरण, कुणी त्याला आर्थिक सुधारणा अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला संबोधलं जातं. तर हे जे खुलं आर्थिक धोरण जे आहे हे खुलं आर्थिक धोरण या राव आणि सिंग यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे काँग्रेस सरकार त्यांनी ते स्वीकारलं 1991. हे स्वीकारण्यामागची पार्श्वभूमी तत्कालीन आर्थिक संकट होतं, बरोबर. ह्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारताला साहजिकपणे जे परकीय चलन आहे हे परकीय चलनाची गरज होती आणि ते परकीय चलन देणार कोण, विकसित देश किंवा जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था. स्वाभाविकपणे भारत भिकेचा कटोरा घेऊन या संस्थांकडे, विकसित देशांकडे गेला. त्याने अट टाकली की जर तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल तर मग तुम्हाला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर तुमची अर्थव्यवस्था खुली करावं लागेल. त्याच्यामध्ये जे काही सरकारची भूमिका असेल ही सरकारची भूमिका कमी करावं लागेल. सार्वजनिक जे क्षेत्र आहे हे सार्वजनिक क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुलं करावं लागेल इत्यादी या अटी त्यांनी टाकल्या. आणि काय म्हणूया
की या अटीचा स्वीकार करणं या भारतीय सरकारला त्यावेळी भाग होतं आणि म्हणून सरकारने या खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळं भारत हा एका अर्थानं या खाजगीकरण उदारीकरणाच्या माध्यमातून जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये आला आणि त्या प्रक्रियेचा एक घटक बनला असं एक साधारणपणे आपल्याला माहिती आहे. मला एक मांडायचा मुद्दा या अनुषंगानं असा आहे की बऱ्याचदा अशी मांडणी केली जाते, असं बोललं जातं की हे आर्थिक संकट आलं आणि या आर्थिक संकटामध्ये आधीच 80च्या दशकामध्ये इंदिरा गांधींनी फार मोठं कर्ज घेतलेलं होतं आणि त्यामुळे तो जो एक ट्रॅप होता त्या ट्रॅपचा आधीच भारत हा भाग झालेला होता आणि त्याच्यामध्ये 90-91ला हे आर्थिक संकट आलं आणि या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी म्हणून भारताला या सगळ्या खुल्या आर्थिक धोरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या सगळ्या प्रक्रिया स्वीकाराव्या लागल्या असं म्हणणं म्हणजे कुठंतरी एक भाग पडलं असं जे आहे हे असं आपल्याला पुढं आणलं. जेव्हा भारत सरकारची इच्छा नव्हती परंतु कुठंतरी या प्रक्रियाचा भाग त्याला बनावं लागलं असं आपल्या पुढं आणलं जातं. मला असं म्हणायचं आहे थोडंसं, अगदी 100% तसंच आहे असं माझं म्हणणं नाही, पण या गोष्टीकडं अगदीच दुर्लक्ष करावं असंही मला वाटत. ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे अशी आहे की 1990 पर्यंत भारताचा जो भांडवलदार वर्ग आहे या भांडवलदार वर्गाची स्वतःची इच्छा आता काही प्रमाणामध्ये या सगळ्या खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्याची होती हे माझं म्हणणं आहे. म्हणजे निव्वळ जबरदस्तीने बाय कंपल्शन या प्रक्रियेचा भारत भाग बनला असं माझं म्हणणं नाही, असं मला वाटत नाही. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग भविष्यातल्या विकासासाठी कुठलं आर्थिक धोरण स्वीकारायचं आहे, कुठल्या मार्गांनी जायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला याच्या संदर्भानं एक चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली. आणि हे आपल्याला माहिती आहे की नेहरू हे थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले, रशियाचा प्रभाव असलेले आणि म्हणून त्यांनी काय केलं आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला आणि ज्याला आपण नेहरूवियन मॉडेल म्हणतो, काही जण त्याला मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल म्हणतात की ज्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र पण आहे आणि खाजगी क्षेत्र पण आहे. अशा पद्धतीनं दोन्ही क्षेत्रांचं अस्तित्व त्या मॉडेलमध्ये त्या प्रारूपामध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये त्याबरोबर एक प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं चालू होती. वेगवेगळे लोक आपली आपली मतं मांडत होते की भविष्यात भारत स्वतंत्र होणार आहे आता दिसत होतं. मग भारतानं काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं धोरणं आखली पाहिजेत, काय मार्गाचा स्वीकार भारताने केला पाहिजे की जेणेकरून भारत वेगाने आर्थिक विकास साध्य करू शकेल. आता मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये 8 आघाडीचे जे उद्योगपती आहेत, 8 आघाडीचे उद्योगपती एकत्र आले, त्यांनी चर्चा केली की काय केलं पाहिजे बरं, कशा पद्धतीचा विकासाचा व्यूह भारतानं स्वीकारला पाहिजे. त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो जो अहवाल आहे तो प्रसिद्ध केला. तो बॉम्बे प्लॅन या नावानं प्रसिद्ध आहे. या बॉम्बे प्लॅनमध्ये त्या काळातल्या आघाडीच्या 8 उद्योगपतींनी हे मांडलं की सरकारनं भविष्यामध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका अदा केली पाहिजे, मोठ्या भावाची भूमिका अदा केली पाहिजे. बिग ब्रदर हा शब्द आहे त्यांचा. या मोठ्या भावाची भूमिका अदा केली पाहिजे. सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व असलं पाहिजे. या सार्वजनिक क्षेत्रानं खाजगी क्षेत्राला हात दिला पाहिजे. ही भूमिका त्या काळातल्या या 8 उद्योगपतींनी त्या अहवालाच्या माध्यमातून मांडलेली. तो अहवाल आपण मुळातनं बघू शकतो. मुद्दा असा आहे की हे आपल्याला कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत नाही का की उद्योगपती हे काय म्हणतायत, शासनाला हस्तक्षेपाची भूमिका घ्यावी, सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व असावं. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यावेळेस हा जो भारतीय भांडवलदार वर्ग ज्याला आपण म्हणतो तो या अवस्थेतच नव्हता की तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करू शकेल. तो बाल्यावस्थेमध्ये होता आणि त्याच्यामुळं त्याला ही गरज होती की
की सरकारने गुंतवणूक करावी, आपल्याला विकासासाठी हात द्यावा, आणि म्हणून ते ही भूमिका घेत आहेत की काय केलं पाहिजे, तर सरकारने स्वतः पुढाकार घेऊन धोरणं राबवली पाहिजेत. सरकारने सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व वाढवलं पाहिजे, आणि मग त्याच्यासोबत आम्हालाही विकासासाठी काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, म्हणजे खाजगी क्षेत्रात ही भूमिका आहे. आता हे साधारणपणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते 90पर्यंत, म्हणजे हा जो काही 40 वगैरे वर्षाचा काळ आहे, या 40 वर्षाच्या काळामध्ये एक किमान काही अंशी हा जो भारतीय भांडवलदार वर्ग आहे, हा भारतीय भांडवलदार वर्ग स्वतःचा विकास करत करत एका अशा स्टेजपर्यंत आलेला आहे. एका बाजूला त्याला हे दिसतं आहे की ही जी प्रक्रिया आहे जागतिकीकरणाची, तंत्रवैज्ञानिक क्रांतीच्या पोटी सुरू झालेली ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेपासून आपण फार काही दूर राहू शकत नाही फार काळ, हे त्याला कळतं आहे. दुसऱ्या बाजूला आता त्याला या ज्या सरकारी कुबड्या आहेत या नको आहेत. आता त्याला स्वतःच्या विस्तारासाठी हे जे सार्वजनिक क्षेत्र आहे हे अडथळा वाटायला लागलेला आहे. सार्वजनिक क्षेत्र जिथं जिथं आहे ती क्षेत्रामध्ये आता त्याला गुंतवणूक करावीशी वाटते आहे, आणि म्हणून स्वतः भारतीय भांडवलदार वर्ग जो आहे याला हे सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व नकोसं झालेलं आहे. त्याला स्वतःला ही खाजगीकरणाची, उदारीकरणाची प्रक्रिया राबवावीशी वाटते आहे, आणि त्याच्यामुळं आपल्या पुढे हे जे चित्र निर्माण केलं जातं, आपल्याला हे पुढे मागे मांडलं जातं की एक आर्थिक संकट तयार झालेलं आहे, आणि या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी म्हणून भारताने नाईलाज असतो या खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. आर्थिक सुधारणा राबवल्या किंवा नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, हे थोडंसं अर्धसत्य आहे असं मला वाटतं. या सत्याची दुसरी बाजू असली आहे की खुद्द हा जो भारतीय भांडवलदार वर्ग आहे, हा भारतीय भांडवलदार वर्ग इच्छित होता की सरकारनं आता धोरणं बदलली पाहिजे, या धोरणांमध्ये मूलगामी बदल केला पाहिजे, आणि हा मूलगामी बदल हा त्याच्या हितसंबंधांसाठी होता. आणि एक काही अंशी आपल्याला माहिती आहे की सरकार हे शेवटी एक भांडवलदार वर्ग जो असतो या भांडवलदार वर्गाच्या हितासाठी काम करतो. आणि म्हणून 1991ला भारतानं राव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालची जे काही प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होते यांनी खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला असं मला वाटतं. आता त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की एकदा तुम्ही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे भाग बनल्यानंतर, म्हणजे खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर, नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर मग त्यानुसार तुम्हाला तुमच्या धोरणांमध्ये बदल करणं भाग आहे. त्यानुसार काय म्हणूया, धोरणं राबवणं भाग आहे, किंवा जुनं जे धोरण होतं त्याच्यामध्ये बदल करणं भाग आहे, गरजेचं आहे, आणि स्वाभाविकपणे तसं केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. हे बदल जे आहेत, हे बदल ज्याला आपण काय म्हणूया, हे प्रामुख्यानं जे बदल आहेत, हे जे बदल आहेत त्यातला मुख्य बदल जो आहे हा बदल आहे की परदेशी जी गुंतवणूक आहे 1990च्या आधी, म्हणजे खुलं आर्थिक धोरण स्वीकारण्याच्या आधी भारतामध्ये परदेशी गुंतवणुकीवर अनेक बंधन आहे. म्हणजे काही क्षेत्र तर अशी आहेत की जिथं तुम्हाला एंट्रीच नाही, म्हणजे खाजगी परदेशी गुंतवणुकीला, इव्हन भारतातल्या खाजगी गुंतवणूक, बरोबर. आता या नवीन आर्थिक धोरणाचा भाग म्हणून, परिणाम म्हणून, धोरण म्हणून वेगवेगळे बदल केले गेले. त्यातला पहिला बदल असा की आता जी पूर्वी जे सार्वजनिक क्षेत्र आहे, या सार्वजनिक क्षेत्रासाठी ज्या राखीव उद्योग होते, क्षेत्र होती, ती आता खाजगी गुंतवणुकीसाठी खुली केली गेली. केवळ खाजगी गुंतवणुकीसाठी नाही, तर आता हे जे विदेशी गुंतवणूक आहे, या विदेशी गुंतवणुकीवरची सुद्धा बंधनं हळूहळू टप्प्याटप्प्यानं आहेत. काही उद्योगांमध्ये ते 49% खुली गेली, काही उद्योगांमध्ये ते 26% खुली केली गेली, काहीमध्ये 100% गेली. पण ती प्रक्रिया जी आहे की विदेशी गुंतवणुकीवरची बंधनं हटवण्याची, ती प्रक्रिया सुरू केली गेलेली आपल्याला दिसून येते.
खाजगी गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्र ओपन केली गेली, खुली केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्या अनुषंगानं जे कामगार कायदे होते, जे पूर्वी कामगारांना संरक्षण पुरवायचे, ते अनेक कामगार कायदे हे काय केले गेले, तर कामगार कायदे हे त्या कामगार कायद्यांमध्ये बदल केले गेले. अनेक कामगाराच्या तरतुदी, त्यांना संरक्षण देणाऱ्या तरतुदी या काढून घेतल्या गेल्या. अनेक जे निर्गुंतवणुकीचं धोरण म्हणून ते प्रसिद्ध आहे. मला वाटतं अटल बिहारी वाजपेयी जे सरकार होतं, त्या सरकारमध्ये एक स्वतंत्र खातंच निर्माण केलं गेलेलं होतं, निर्गुंतवणूक खातं. ते जे वादग्रस्त मनुष्य आहे अरुण शौरी नावाचं, त्या अरुण शौरीला त्या खात्याचा मंत्री नेमलं गेलेलं होतं. तर हे निर्गुंतवणूक खातं काय होतं की सरकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत, प्रकल्प आहेत, हे प्रकल्प विक्रीला काढायचे. निर्गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक काढून घेणे आणि ती खाजगी क्षेत्राला, खाजगी व्यक्तींना विकून टाकणे. ही जी निर्गुंतवणूक आहे, हा सुद्धा या खाजगीकरणाच्या, उदारीकरणाच्या प्रक्रियेचा भाग होता. जे धोरणात्मक बदल केले गेले याचा हा भाग होता. म्हणजे थोडक्यात काय की खुल्या आर्थिक धोरणाच्या, नवीन आर्थिक धोरणाच्या परिणामी जे धोरणात्मक चौकटची पुनर्रचना केली गेली, त्या पुनर्रचनेचा भाग म्हणून खाजगी उद्योगांना जे निर्बंधित ठेवलं गेलं होतं, त्याच्यावर अनेक निर्बंध होते, ते निर्बंध हळूहळू शिथिल करण्याला सुरुवात केली गेली. काही ठिकाणी ते डायरेक्टली मोठ्या प्रमाणावरती हटवले गेले. विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारने जिथं सार्वजनिक गुंतवणूक केली गेलेली होती ती विक्रीला काढली गेली. या काही धोरणात्मक ज्याला आपण म्हणूया हे, आणि त्याबरोबर इतर क्षेत्र जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्र असेल, या बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काय बदल करावे याच्यासाठी काही कमिट्या, नरसिंह कमिटी, खुसरो कमिटी, अशा कमिट्या नेमल्या गेल्या. त्यांनी बदल सुचवले, तशा अनुषंगानं बदल स्वीकारले गेले आणि ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे, ही जागतिकीकरणाची प्रक्रिया सुलभ ही केली गेलेली दिसून येते. आणि मग त्याचे जे काही परिणाम जे आहेत, हे परिणाम एका अर्थानं दिसून येतात. अनेक जे विरोधक लोक आहेत, हे विरोधक लोक जागतिकीकरणाचे हे काय करतात, तर बाबा जागतिकीकरणाचा विघातक परिणाम हे अर्थव्यवस्थेवरती कसे घडून आले याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती करतात. मार्क्सवादी मंडळी असतील किंवा इतर मंडळी असतील, हे सातत्यानं जागतिकीकरणाचे विघातक परिणाम जे आहेत, हे विघातक परिणाम सातत्यानं आपल्यासमोर ठेवत असतात. आणि समर्थक मंडळी ही जागतिकीकरण कसं आदर्श आहे, आदर्श हा थोडासा चुकीचा शब्द होईल, जागतिकीकरण हे कसं योग्य आहे आणि यातनंच किंवा जागतिकीकरण हाच आता प्रगतीचा, पुढे जाण्याचा एकमेव मार्ग कसा आहे, किंवा जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळं भारत हा महासत्ता बनत आहे, त्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशा पद्धतीची मांडणी सातत्यानं हे त्याचे समर्थक अर्थशास्त्री करत असतात. आणि मग त्याच्या दाखल ते वेगवेगळे त्यांचे नमुने, त्याचे उदाहरणं, दाखले हे देत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेस जे आपल्या तोंडावर फेकलं जाणारं उदाहरण जे आहे ते म्हणजे भारतानं IT क्षेत्रामध्ये जी काही प्रगती केलेली आहे त्याचं उदाहरण आपल्याला दिलं जातं की किती भव्यदिव्य प्रमाणामध्ये भारत हा IT क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे हे आपल्याला सांगितलं जातं. आणि किती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला परकीय चलन मिळतं आहे. भारत हा जगाला इंजिनियर पुरवणारा, IT इंजिनियर पुरवणारा एक हब बनला आहे, केंद्र बनला आहे. अशा पद्धतीची मांडणी ही काय तर केली जाते जागतिकीकरणाच्या फायद्याच्या अनुषंगाने. मुद्दा असा आहे की आता आपला जो विषय आहे हा त्याच्या खोलामध्ये जाण्याचा नाही. त्यामुळं आपण एका काय म्हणूया मिनिटासाठी असं म्हणूया की जागतिकीकरणाचा उद्योग क्षेत्रावर किंवा सेवा क्षेत्रावर किंवा इतर क्षेत्रावर अनुकूल परिणाम झाला आहे की नाही आहे हे बाजूला ठेवूया. पण कदाचित झाला असेल, कदाचित नसेल झाला, पण जी गोष्ट निर्विवाद आहे, मग जागतिकीकरणाचे समर्थक असो की जागतिकीकरणाचे विरोधक असो, हे सर्वजण जी गोष्ट नाकारू शकत नाहीत. आणि म्हणून तो जो निर्विवादपणा आहे त्या अनुषंगाने की
हे कुणीही नाकारू शकत नाही. कुणीही हे नाकारू शकत नाही. ती बाब म्हणजे की जागतिकीकरणाचा परिणाम एका क्षेत्रावरती जो झालेला आहे तो निव्वळ आणि निव्वळ प्रतिकूलच आहे. ते म्हणजे भारताचं जे शेती क्षेत्र आहे ते शेती क्षेत्रावर या जागतिकीकरणाचा फक्त आणि फक्त प्रतिकूलच परिणाम झालेला आहे. त्यामुळं आता आपण जे विवेचन करत आहोत, जी चर्चा करत आहोत ती दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण थोडक्यामध्ये थोडीशी काय म्हणूया ओबडधोबड स्वरूपात का होईना पण एक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे, त्या संकल्पना समजून घेतलेली आहे. आता आपण जी चर्चा करतो आहे ती जागतिकीकरण आणि भारतीय शेती. तर मी असं म्हणत होतो की भारतामध्ये उद्योग क्षेत्रावरती अनुकूल परिणाम झाला आहे की प्रतिकूल परिणाम झाला आहे याच्या संदर्भानं किमान वाद होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. हां, सेवा क्षेत्राच्या संदर्भात तसंच म्हणलं जाऊ शकतं. परंतु जागतिकीकरणाचा शेती क्षेत्र जे आहे या शेती क्षेत्रावर फक्त आणि फक्त प्रतिकूल परिणाम झालेला आहे हे सर्वजण मान्य करतात. त्याच्या संदर्भामध्ये कुणीही आक्षेप घेत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ इतका साधा आहे की या संबंध कालखंडामध्ये जागतिकीकरणाचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे. भारतानं 1991ला खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे. 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात येते. त्यामुळं 1995 पर्यंत हा जो काही 4 वर्षाचा काळ आहे या 4 वर्षाच्या काळामध्ये शेतीच्या अनुषंगानं शेती क्षेत्राच्या अनुषंगानं फार काही धोरणात्मक बदल झाले आणि त्याचा शेती क्षेत्रावरती परिणाम झाला असं दिसून येत नाही. म्हणजे 1991 नंतर शेती क्षेत्र आर्थिक संकटामध्ये सापडलेलं आहे. खुल्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून काही बदल केले जात आहेत. त्यामुळं शेती क्षेत्रावरती त्याचा परिणाम होतो पण आहे. पण ज्याला आपण म्हणतो का नाही किंवा म्हणू शकतो का नाही की त्याची जी दृश्यात्मकता आहे त्याची जी गंभीरता आहे ती तितकीशी नाही आहे जितकी ती या उद्योग आणि इतर क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. याचं कारण असं की जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात येईपर्यंत शेती क्षेत्र हे अजूनही जे आंतरराष्ट्रीय व्यापार खुला करण्याच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत त्या विषयाच्या चौकटीमध्ये शेती क्षेत्र नाहीये. जागतिक व्यापार संघटना ही अस्तित्वात येते त्याच्या आधी गॅट करार हा अस्तित्वात होता. हे गॅट करार काय आहे? हे गॅट करार हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुला व्हावा, निर्वेद व्हावा, विना अडथळा व्हावा यासाठी अस्तित्वात आला. तो त्याची अनेक कराराच्या फेऱ्या झाल्या. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या देशांचे मंत्री किंवा सर्वोच्च जे काही पदाधिकारी असतील हे एकत्र यायचे, बसायचे आणि चर्चा करायची की कशा पद्धतीनं हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा खुला होईल, निर्वेद होईल, त्यातले अडथळे दूर होतील. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं औद्योगिक वस्तूंचा समावेश होता. म्हणजे औद्योगिक वस्तूंचा व्यापार कसा खुला होईल याच्या संदर्भातली चर्चा प्रामुख्यानं तिथं व्हायची. उरुग्वे राऊंड जो आहे किंवा उरुग्वे चर्चेची फेरी जी आहे जी 1986ला सुरू झाली उरुग्वे नावाच्या देशामध्ये, ती 8वी फेरी होती या गॅटची. त्याच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. का? कारण उरुग्वे फेरीमध्ये पहिल्यांदा शेतीची जी उत्पादन आहेत, शेतमाल जो आहे याचा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार खुला व्हावा याचा चर्चा तिथं करण्यात आली. आणि स्वाभाविकपणे जे अविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत भारतासारखे, हे प्रामुख्याने शेतीवरती अवलंबून आहेत. त्यामुळं अनेक देशांनी याला आक्षेप घेतला की नाही या शेतीचा व्यापार खुला करता येणार नाही, कारण आमचे शेतकरी त्यामुळं या प्रगत देशांच्या तुमच्या स्पर्धेला तोंड देऊ शकणार नाही.
याच्यावर उपाय म्हणून जे गॅटचे संचालक होते आर्थर डंकेल यांनी एक ठराव मांडला. तो डंकेल ठराव म्हणून प्रसिद्ध आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी या डंकेल प्रस्तावाची अवस्था होती. कारण डंकेलनी अजून जास्त कठीण कडक त्याच्यामध्ये तरतुदी केल्या आणि सांगितलं की तुम्हाला हा जो प्रस्ताव आहे हा असाच्या असाच स्वीकारावा लागेल, नाही तर तुम्हाला नाकारावा लागेल. असा दम दिल्यानंतर तर गरीब देश करतील काय? त्यामुळे बरेच देश त्याच्यामध्ये, पण ती प्रक्रिया एका अर्थाने ती प्रलंबित अशी होती. जागतिक व्यापार संघटनेने अधिकृत स्वरूपामध्ये काय केलं की शेती जे आहे हे शेती क्षेत्र किंवा शेतीचा शेतमाल जो आहे, शेतात उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांना आपल्या चौकटीमध्ये आणलं की खुला, हे जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुला केला जावा, निर्वेदपणे व्हावा आणि त्याच्यामध्ये शेती संबंधित ज्या वस्तू आहेत त्याचाही समावेश केला गेला. आता असं केलं गेल्यानंतर साहजिकचपणे भारत हा या जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. संस्थापक सदस्य असल्यामुळं त्याला त्याच्या अटी मान्य करणं भाग आहे. जागतिक व्यापार संघटना जे सांगेल ते ऐकणं भाग आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून असा झाला की 1995च्या नंतर भारतानं शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये अनेक जे धोरणात्मक बदल आहेत, धोरणात्मक पावलं जे आहेत हे पावलं उचलण्याला सुरुवात केली. त्यातले काही प्रमुख जे धोरणात्मक निर्णय आहेत याची जर आपण चर्चा केली, ॲक्च्युली ना या धोरणात्मक निर्णयांची चर्चा करण्याच्या अगोदर मला एक मुद्दा थोडासा महत्त्वाचा वाटतो, ज्याची चर्चा केली तर आपल्याला हे जे काही आर्थिक अरिष्ट आहे या अरिष्टाची थोडीशी एक काय म्हणूया, एक बॅकग्राऊंड ज्याला म्हणूया, ती थोडीशी अधिक चांगल्या पद्धतीनं तयार होईल आपल्याला तो विषय समजण्याच्या दृष्टीने. हे काय आहे तर जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये शेती क्षेत्र अरिष्टग्रस्त झालं असं म्हणत असताना जागतिकीकरण पूर्व शेतीची अवस्था काय होती तर याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. जागतिकीकरणाच्या अगोदर जो विकासाचा व्यूह स्वातंत्र्याच्या नंतर राबवला गेला तो काय होता तर तो आपल्याला माहिती आहे की भारतानं पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला. मग एक सूत्रबद्ध पद्धतीनं आर्थिक विकास कसा साध्य करता येईल याच्यासाठी पंचवार्षिक योजना, नियोजन आयोगाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना तयार केल्या जायच्या, त्याची अंमलबजावणी केली जायची, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र, वेगवेगळे उद्दिष्ट, वेगवेगळी धोरणं ठरवली जायची, त्याची एक प्रक्रिया होती, त्याची एक यंत्रणा होती, उभी केली गेली आणि त्यामार्फत हे राबवलं जायचं. पहिल्या योजनेमध्ये म्हणजे पहिल्या योजनेच्या दरम्यान त्या काळामध्ये पहिली योजनाचा जो काही आराखडा आहे, प्रारूप जे ते आराखडा ठरवत असताना आपल्याला कदाचित माहिती असेल की बंगाल प्रांतामध्ये अतिशय महाभयंकर असा दुष्काळ पडलेला होता आणि देशाच्या इतर भागामध्ये पण दुष्काळानं गंभीर स्वरूप धारण केलेला होता. फक्त बंगालचं हे नाव यासाठी घेतलं की बंगाल हे अतिशय मोठ्या प्रमाणात त्या दुष्काळामध्ये होरपळत होता. त्याच्यामुळं देशभर भुकेची समस्या, अन्नधान्य पुरवण्याची समस्या ही प्रमुख बनलेली होती आणि त्याच्यामुळं हे जे पहिली योजना जी होती या पहिल्या योजनेमध्ये प्रामुख्यानं भर कशावर दिला गेला तर अन्नधान्याच्या पुरवठ्यावर, म्हणजेच काय की शेती क्षेत्राच्या विकासावरती दिला की शेती क्षेत्राचा विकास झाला तर अन्नधान्याचं उत्पादन वाढेल आणि लोकांची जी प्राथमिक गरज आहे अन्नाची ती भागेल, कारण संकटच तसं निर्माण झालेलं होतं. परंतु पहिली योजना सरल्यानंतर दुसऱ्या योजनेपासून भारतानं या भूमिकेपासून एक डिपार्चर घेतलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही भूमिका सोडून देऊन की शेतीचा विकास हा केंद्रीभूत असला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास हा आखला पाहिजे, त्या मार्गावर चाललं पाहिजे. हा जो काही एक धोरणात्मक निर्णय होता त्याच्यापासून डिपार्चर घेतलं, तो निर्णय सोडून दिला गेला आणि
दुसऱ्या योजनेपासून तो जो फोकस आहे तो फोकस उद्योग क्षेत्राच्या विकासावर ठेवला गेला. म्हणजे उद्योग क्षेत्र केंद्रीभूत ठेवून विकासाचा आराखडा दुसऱ्या योजनेपासून राबवला गेला, तयार करण्याला सुरुवात झाली. नेहरू महालनोबिस मॉडेल म्हणून हे प्रसिद्ध आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल. तर मुद्दा असा आहे की भारतामध्ये जेव्हा आपण बघतो त्यातले महाराष्ट्रातले बरेच लोक आहेत की रानडे असतील किंवा इवन टिळक आहेत, हे जे आहेत या लोकांनी काय सांगितलं होतं, हे जे अभिजन आर्थिक विचारवंत आहेत यांनी सांगितलं होतं की भारताला जर विकास करायचा असेल तर विकास करताना आपल्याला उद्योग प्रधान दृष्टिकोन, उद्योग केंद्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे उद्योग क्षेत्राचा विकासावरती सर्वात जास्त फोकस हा ठेवला पाहिजे आणि मग त्या अनुषंगानं आपण शेती क्षेत्र किंवा इतर क्षेत्रांचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण आपला फोकस कुठं पाहिजे, आपलं केंद्रवर्ती जे हे आहे ते केंद्रीभूत ठिकाण किंवा केंद्र हे उद्योग क्षेत्राच्या विकासाचं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं धोरणं ही राबवण्याला सुरुवात केली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनुसार. एका अर्थानं रानडे असतील, टिळक असतील, या लोकांनी जे विचार मांडले त्या विचारांचा स्वीकार केला गेला. आणि जेव्हा महात्मा फुले किंवा राजर्षी शाहू महाराज जे सांगत होते की शेती क्षेत्राला केंद्रीभूत ठेवून विकासाची वाटचाल केली पाहिजे, कारण शेती क्षेत्रावरती त्या काळामध्ये 80% लोकसंख्या अवलंबून होती. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हा काय हे प्रपोर्शन खूप कमी झालेलं नव्हतं. म्हणजे जवळपास 70 ते 74% लोकसंख्या ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर निर्भर होती. तेव्हा अशा अवस्थेमध्ये आपल्याला शेती क्षेत्राला दुय्यम स्थान देऊन केवळ उद्योग क्षेत्रावर फोकस ठेवणं हे योग्य नव्हतं. पण एका अर्थानं फुले आणि शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता याला बाजूला करून अभिजन सुधारकांचा, अर्थशास्त्रज्ञांचा जो विचार व्यूह होता तो स्वीकारला गेला. आणि हे जे काही उद्योग क्षेत्र केंद्री वाटचाल होती ही वाटचाल स्वीकारली गेली. आता ते स्वीकारल्याच्या नंतर भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ जेव्हा राबवली गेली तेव्हा स्वातंत्र्य चळवळचा जो एक काय म्हणूया विशेषतः गांधीजी होते, महात्मा गांधी यांच्या जे काही लोकांना त्यांनी आश्वासनं दिलेली होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्हाला सर्व समस्या मिटतील, त्याचा जो एक नैतिक दबाव होता त्या नैतिक दबावातनं एक किंवा त्याला अजून इतर बरेच फॅक्टर्स होते, त्याच्या खूप विस्तारामध्ये जायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की या सगळ्या काळामध्ये 1950च्या वेगवेगळ्या राज्यांनी जमीन सुधारण्याचा कार्यक्रम राबवला. जमीन सुधारण्याचा कार्यक्रम राबवून कुठंतरी या देशामध्ये जी जमिनीची विषम सगळी वाटप झालेलं होतं त्याच्यात थोडं संतुलन आणून जमिनीचं पुनर्वितरण करावं. त्या अनुषंगानं अनेक जी कुळं होती त्या कुळांना जमिनीची मालकी मिळेल, त्यामुळे जमीन याचं उत्पादन वाढेल, एक भूमिका अशी होती. आता ही जमीनची मालकी आणि जाती व्यवस्था याचा अतिशय दृढ संबंध आहे. कॉम्रेड शरद पाटील जे आहेत हे वारंवार जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती जर घडवून आणायची असेल तर त्यासाठी जमिनीचं पुनर्वितरण, भूक्रांती म्हणतात ते, हे घडवून आणण्याचं सातत्यानं ते जोर देऊन मांडणी करायचे. आता ही जी जमीन सुधारण्याचा कार्यक्रम होता हा जात्यांताचा कार्यक्रम जरी म्हणून आपण त्याच्याकडे ते किमान एक ज्याला अतिशय विषम अशी वाटणी झालेली होती ती कमी करून एका अर्थानं त्याच्याकडे पुढचं पाऊल हे म्हणून असं पाहता आलं असतं. परंतु तसं काही फार घडू शकलं नाही, कारण दुर्दैवानं जे स्टेट होतं, शासन संस्था जी होती, या शासन संस्थेला मुळामधनं ही जी काही जमीन सुधारणा आहे ही जमीन सुधारणा जात्यांताकडे जाण्याचा एक किमान एक टप्पा गाठला गेला असता तो त्याला राबवायचाच नव्हता. त्यामुळं त्यांनी एका अर्थानं हे राबवत असताना जमीन सुधारणेचा कार्यक्रम त्याच्यामध्ये इतक्या पळवाटा ठेवल्या
की त्या पळवाटांच्या परिणामी हा जमीन सुधारणेचा कार्यक्रम सबसे अपयशी ठरला. म्हणजे काही जर अपवाद सोडला तर देशभर कुठेही जमीन सुधारणेच्या कार्यक्रमाला यश मिळालेलं दिसून येत नाही. आणि त्याच्यावरचा उतारा म्हणून नंतर ते विनोबा भावेंचे भूदान वगैरे सारख्या ज्या चळवळी आहेत, ह्या चळवळी पुढे आल्या, त्याला राबवल्या गेल्या, त्याला प्रसिद्धी दिली गेली. पण असं भारतामध्ये काय जगामध्ये कुठेही कुणीतरी आपली जमीन स्वतःहून दान करेल आणि त्याच्यातनं काहीतरी जमिनीचं पुनर्वाटप होईल, हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळं हे जे एका अर्थानं स्टेटची, शासन संस्थेची जी जबाबदारी होती जमीन सुधारणा राबवण्याची, ही त्याच्यात पळवाटा ठेवून ती अपयशी केली गेली. आणि हे भावींचे कार्यक्रम मात्र त्याला फार त्याचं गौरवान्वित त्याला केलं गेलं. मुद्दा असा आहे त्याच्या जोडून की मग जमीन सुधारणा ज्या आहेत, या जमीन सुधारणा अपयशी ठरल्या. त्या जमीन सुधारणांचा परिणाम म्हणून शेतीची उत्पादकता वाढू शकत नाही, शेतीचा विकास होऊ शकत नाही. शेतीचा विकास करायचा तर काय करायला पाहिजे? मग शेतीचा विकास करायला पाहिजे तर शेतीची उत्पादकता वाढवली पाहिजे. शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे. आणि आधुनिक पद्धतीने करायची म्हणजे काय? तर आधुनिक बियाणं, खतं, कीटकनाशकं, संकरित बियाणे यांचा वापर केला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या. जे मेक्सिकोतनं जे नॉर्मन बोरलॉग होते, यांनी जे काही बियाणं विकसित केली गेलेली होती, त्यांच्याकडनं ती बियाणं मागवली गेली, त्याचा वापर केला गेला. आधुनिक जे रासायनिक खतं होते ती वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला आणि अशा पद्धतीनं आधुनिक शेती ही केली सुरुवात झाली. त्याचा प्रचंड गौरव झाला. आणि आपल्याला माहिती आहे की ते हरित क्रांती या नावानं आपण त्याला ओळखतो. या हरित क्रांतीमुळं काही विशिष्ट पिकांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे हे झाली, वाढ झाली. परंतु मूलतः हरित क्रांतीचा कार्यक्रम, आधुनिक पद्धतीनं ही जी काही शेती करण्याचा कार्यक्रम, हा जमिनीच्या पुनर्वाटपाला दिलेला खो होता. त्यामुळं एका अर्थानं जमीन सुधारणा, भूसुधारणा ज्या होत्या, या भूसुधारणांना वळसा घालून हे काही जी शेतीच्या उत्पादिता वाढीचं जे काही टिमटिम वाजवली गेली, ती टिमटिम वाजवण्याचं कारण जमिनीच्या पुनर्वाटपाला खो घालणं हाच होता. आणि त्याच्यातनं म्हणून हरित क्रांतीचा इतका मोठा गौरव केला गेला. अन्यथा वस्तुतः हरित क्रांतीने झालं काय? तर काही विशिष्ट प्रदेशांमध्ये फक्त उत्पादन वाढलं. काही विशिष्ट काय म्हणूया त्याला जे पिकं होतं त्या पिकांच्या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये, म्हणजे गहू असेल, काही प्रमाणात तांदूळ असेल, याची उत्पादनं वाढली काही विशिष्ट प्रदेशांमध्ये. पण उलट त्यांनी झालं काय? त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक विषमता वाढली, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पिकांची विषमता वाढली. त्याच्या मोठ्या प्रमाणावरती जे गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी ह्याच्यात भेद वाढला. आर्थिक जो स्तर आहे तो अजून त्यांच्यातली आर्थिक विषमता वाढली. त्यामुळं हरित क्रांतीचा जो गवगवा केला गेला त्याच्या मागची ही कारणं होती. आता जे काही हरित क्रांतीच्या माध्यमातून उत्पादनाची वाढ होत होती, ही वाढ काही त्याला फार हे आलं असं, यश आलं असं माहिती आहे. पण ते टिमटिम एक वाजवत राहणं जे का नाही, ती वाजवण्यात सातत्यानं स्टेट, शासन संस्था ही अग्रभागी राहिली. तिने ते एक अजेंड्याचा भाग म्हणून राबवला. पण जे काही असेल ते असेल, 1980 ते 90 हा जो 10 वर्षाचा काळ आहे, हा 10 वर्षाच्या काळामध्ये तुलनेनं म्हणजे 1980 पर्यंत एका अर्थानं शेती क्षेत्राने कायम निराशाजनक कामगिरी ज्याला म्हणून आपण केलेली आहे. पण 80 ते 90 ह्या ज्या दोन योजना आहेत, मला वाटतं 5वी आणि 6वी पंचवार्षिक योजना ज्या आहेत, यांनी थोडीशी समाधानकारक कामगिरी केलेली आहे भारतीय अर्थव्यवस्थेत. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हे शेती क्षेत्राचा आहे. या संबंध 10 वर्षाच्या काळामध्ये शेती क्षेत्रानं भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हात दिलेला आहे. ठीक आहे, ज्याला बरेच लोक काय म्हणतात, श्वेत क्रांती वगैरे पण म्हणतात, दुसरी हरित क्रांती हे म्हणतात. म्हणजे दुधाच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ वगैरे झाली. जेव्हा 90ला हे आर्थिक संकट भारतामध्ये आलं, 91ला आपण खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, या काळामध्ये काय सिच्युएशन होती शेतीची हे थोडंसं आपण बघितलं पाहिजे. तर काही तर ते जे आहे हे खुल्या आर्थिक धोरण जे आहे, हे खुलं आर्थिक धोरण राबवायच्या काळामध्ये भारतीय शेती ही मोठ्या प्रमाणावरती धारण क्षेत्राचा आकार कमी झालेला आहे,
प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जमिनीचं जे विभाजन आहे हे जमिनीचं विभाजन झालेलं आहे, होत आहे. जी पूर्वीची जमिनीची धारणा होती, धारणा क्षेत्र होतं, ते आता निव्वळ ज्याला आपण काय म्हणूया आपण 0.69 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर सुद्धा नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावरती सरासरी धारण क्षेत्राचा आकार हा या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. दुसऱ्या बाजूला जो GDP आहे, या GDP मध्ये म्हणजे आपलं देशांतर्गत जे उत्पादन आहे याच्यातला शेती क्षेत्राचा वाटा हा खूप मोठ्या प्रमाणावरती वेगानं कमी होतो आहे. मोठ्या प्रमाणावरती काय म्हणूया लोक जे आहेत हे लोक शेती क्षेत्रावरती अवलंबून आहेत. आणि अशा पद्धतीनं एका बाजूला हळूहळू शेती क्षेत्र विकास करत आहे, पण दुसऱ्या बाजूला ह्या ज्या समस्या आहेत या समस्या पण आहेत की धारण क्षेत्राचा आकार कमी होतो आहे आणि लोक अजूनही मोठ्या प्रमाणावरती निर्भर आहेत. हळूहळू जे GDPतला वाटा आहे तो कमी होतो आहे. अशा एका ज्याला काय म्हणूया एक स्थितीमध्ये भारतीय शेती क्षेत्र त्या काळामध्ये आहे. आता जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून 1995ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आल्यानंतर जे काही धोरणात्मक बदल केले गेले त्याचा भारतीय क्षेत्रावरती काय परिणाम झाला तर ते थेट समजून घेण्याच्या अगोदर ही थोडी पार्श्वभूमी विशद करणं गरजेचं होतं. कारण शेती क्षेत्र हे कायम एका अर्थानं भारतातली जाती व्यवस्थेचा जो काही काय म्हणूया जो एक जाती व्यवस्थेला थोडं काय होईना किमान पक्षी काय विरोध करण्याचा कार्यक्रम जो होता तो शासन संस्थेनं कसा अडवून धरला याचं हे एक हे होतं. तर आपण आपल्या थेट मुद्द्याकडे येऊया की 1995ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आल्यानंतर भारतानं जे धोरणात्मक निर्णय राबवले त्या धोरणात्मक निर्णयाचा पहिला भाग जो होता तो म्हणजे जे परकीय व्यापाराच्या संदर्भामधले भूमिका आहे ती बदलली गेली. म्हणजे पूर्वी की शेती क्षेत्रातला जे माल उत्पादित व्हायचा तो माल हा त्या शेती संबंधी ज्या वस्तू आहेत या वस्तूवर आयात व्हायला बंदी होती. म्हणजे परकीय देश तिथले व्यापारी आपल्या देशामध्ये शेती क्षेत्र संबंधित वस्तू निर्यात करू शकत नाही. आता हे धोरण स्वीकारल्याच्या नंतर सरकारनं ते निर्बंध उठवले आणि 1998ला 400 शेती संबंधित वस्तू खुल्या केल्या आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1999ला 1470 वस्तू ह्या खुल्या गेल्या. म्हणजे आता शेतीशी संबंधित ईच अँड एव्हरी वस्तू प्रत्येक वस्तू ही व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली केली गेली. आणि आपल्याला पण माहिती आहे की भारतीय शेतकरी हा परकीय स्पर्धेला तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये नव्हता. दुसऱ्या बाजूला जो आयातकर होता की ज्या काही शेती संबंधित वस्तू यायच्या भारतामध्ये त्यावर जो कर लादला जातो हे कर ज्याचं प्रमाण 1990-91ला 100% धरलं तर ते साधारणपणे 1997ला 30%वर आणले. म्हणजे 70% काय केलं गेलं त्याच्यात कपात केली गेली. ही इतकी मोठी प्रमाणावर आयात करामध्ये कपात केल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती शेती संबंधित वस्तू या यायला लागलेल्या आहेत. दुसरा महत्वाचा जो धोरणात्मक बदल आहे हे म्हणजे अंतर्गत व्यापाराच्या ह्याच्यामध्ये किंवा अंतर्गत ज्याला आपण म्हणूया भारतामध्ये च्या अनुषंगाने केला गेला. त्यामध्ये पहिला जो बदल आहे तो पहिला बदल जो आहे तो आहे बियाणे, खते, कीटकनाशके या ज्या बाबी आहेत या बाबी पूर्वी सरकार शेतकऱ्यांना पुरवायचं. आलं लक्षात. पण आता सरकारने खाजगी क्षेत्राला याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच्याबरोबर आता खाजगी कंपन्या उतरल्या बियाणांच्या पुरवठ्यामध्ये शेतकऱ्यांना. आणि आपल्याला दिसून असं येतं, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की ज्या वेळेस या खाजगी कंपन्या आल्या त्यावेळेस 150-200 रुपयाची जी सूर्यफुलाची पिशवी आहे ती 870 ते 1100 पर्यंत गेली. म्हणजे मला अजूनही आठवतं की त्या काळामध्ये सँडोजची पिशवी सँडोज कंपनीची ही 870ला झाली, कारगिलची पिशवी ही 1100ला झाली. म्हणजे एका वर्षामध्ये थेटपणे 700-800 रुपयांचा फरक पडला आणि लोकांना सांगितलं की तुम्ही हे आमची बियाणं वापरली तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्पादनामध्ये वाढ होईल. या काळामध्ये एका बाजूला 1991 नंतर ते 95 ह्या संबंध कालखंडामध्ये जो काही तथाकथित विकास आहे तो लोकांना दिसत होता. रस्ते सुधारत आहेत, अनेक गोष्टी होत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकरी जो आहे हा शेतकरी
हा याला म्हणजे कुणालाही स्वतःचा विकास करू वाटतोच. त्यामुळं आपल्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी भाड्याची रूम घेऊन शिकायला पाठवणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी करतायत. हे करायचं असेल, स्वतःची प्रगती करायचं असेल तर एकमेव जी गोष्ट आहे ते शेती क्षेत्र आहे. स्वतःच्या आकडे असलेली जमीन आहे. त्यामुळं जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन वाढेल तेवढं चांगलं आहे. आणि त्यामुळं हे जे शेतकरी आहेत, ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्या ज्या आहेत, यांनी जो प्रचार राबवलेला आहे की तुम्ही आमचं बियाणं वापरा तर तो आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल, याला बळी पडले. साहजिक आहे, कुणालाही वाटेल उत्पादन वाढवावं आणि म्हणून त्यांनी महागाची बियाणं घेतली. या महागाच्या बियाणांचा प्रतिकार क्षमता कमी, त्यामुळे ते रोगाला बळी पडू लागले. आणि मग तुम्ही काय करा, आमची ही कीटकनाशकं वापरा, रासायनिक खतं वापरा. आणि अशा पद्धतीनं या प्रचंड किमतीच्या बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं जी खाजगी कंपन्या पुरवायला लागल्या आता, त्याच्यासाठी लोकांनी काय केलं, त्याच्यासाठी लोकांनी कर्ज काढायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्या प्रमाणावरती ज्याला नगदी पिकं म्हणतो आपण, हे द्यायला लागली प्रगतीच्या लालसेनं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसून येतं की दुसऱ्या बाजूला काय आहे, या काळामध्ये सरकार जे अनुदान द्यायचं, हे अनुदानाची एका अर्थाने त्यांनी हात वर करायला सुरुवात केली. म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण जरी घेतलं तरी सरकार जे अनुदान देत होतं त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक हा खतं होतं. आणि खतांवर 3.2% जीडीपीचा आपला आकार हा प्रचंड असतो, त्याच्यातला 3.2% म्हणजे मोठी अमाऊंट आहे. ही मोठी अमाऊंट निव्वळ एका घटकावरती, खतावरती दिली जायची. आता काय केलं, हे प्रमाण कमी 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 करून 2004 मध्ये 0.69%, 3.2%हून 0.69 इतक्या प्रमाणावर. तर आपल्याला दिसून येते की हा जो वेग आहे कपातीचा तो प्रचंड आहे. हे एक कीटकनाशकांचं झालं. इतर क्षेत्रातली बी जे अनुदान आहेत, सबसिडी ज्याला आपण म्हणतो, ते कमी करण्याला सुरुवात झाली. ज्याचा फटका जो आहे, ज्याचा फटका शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावरती बसायला सुरुवात झाली. याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती विजेचे दर वाढवले. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना सवलतीनं वीज पुरवठा केला जातो. पण या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय होतं की शेती क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या अनुदान जे विजेचा पुरवठा आहे तो कमी केला गेला. विजेचे दर वाढवले, पाण्याचे दर वाढवले आणि त्याच्या परिणामी जो महत्वाची बाब घडली ते म्हणजे एकूण लागवडीचा जो खर्च आहे, हा लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढला. एका बाजूला शेतकऱ्यांना प्रगती करण्याची आस आहे, आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकवावं ही इच्छा आहे, आपल्या मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावं, रूम करून घ्यावं ही इच्छा आहे, ते त्यासाठी धडपत आहेत. स्वतःचा विकास करावं आजूबाजूला बघून हे इच्छा आहे, ही प्रेरणा आहे. आणि या प्रेरणेच्या पोटी ते काय करतायत, हे कॅश क्रॉप्स घेत आहेत. त्यासाठी हे महागडी जे काही कीटकनाशकं, खतं, बियाणं आहे ते वापरतायत. आणि दुसऱ्या बाजूला सरकार अलगदपणे हात काढून घेत आहे आणि काय करत आहे, तर सरकार जी मदत द्यायचं अनुदानांची ती कमी करत आहे. दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा बदल होतो आहे. 1991ला खाजगीकरणाच्या धोरणाचा भाग म्हणून सरकारने बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी एक कमिटी नेमली, नरसिंहम कमिटी. आणि तिला सांगितलं की सांगा काय काय बदल केले पाहिजे की बँकिंग क्षेत्र खुलं करण्यासाठी. त्यांनी सगळ्यात पहिली बदल सुचवली ते म्हणजे पूर्वी सर्व बँकांना ही अट होती, ही कंडिशन होती की ते जे पुरवठा करतात कर्ज, त्याचा किमान 15% वाटा हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे, कृषी क्षेत्राला पुरवला पाहिजे. त्यांनी सांगितलं ही अट हटवा. सरकारनं लगेच स्वीकारली. त्यामुळं जे प्राधान्यक्रम क्षेत्र, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ज्याला म्हणलं जायचं, ते हटवलं गेलं. आता व्यापारी बँकांना कसल्याही पद्धतीचं बंधन नाही की त्यांनी किमान एवढं कर्ज तरी शेती क्षेत्राला दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे झालं असं की शेती क्षेत्राला आता कर्ज पुरवठा करणारा कुणी सोर्स जो आहे, ज्याला संस्थात्मक कर्ज पुरवठा म्हणतात, तो राहिला नाही. आणि त्याच्यामुळं झालं असं की शेतकऱ्याला नाईलाजास्तव का होईना या पुन्हा एकदा सावकाराकडं जाणं भाग पडलं. आणि ज्यामुळे 1990-91ला या सगळ्या सरकारच्या प्रयत्नांपोटी हळूहळू जो सावकार किंवा जे ज्याला आपण बिगर संस्थात्मक कर्ज पुरवठा म्हणतो, तो 15-16% आसपास आलेला होता. एक काळ तो 9%वर आलेला होता. तो परत
परत 27% गेला. 2000चं दशक उलटता म्हणजे 2002-3च्या सुमारास. मग याचा अर्थ असा की बँकेकडून जे शेतकऱ्यांना कर्ज मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये वाढ होण्याच्या ऐवजी उलट घट होत गेली. या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 91-92 ते 2002-3 या काळामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या बँका होत्या, या म्हणजे बँकेच्या शाखा होत्या, यांची संख्या उत्तरोत्तर वाढायला पाहिजे. बँकांनी आपला विस्तार ग्रामीण भागांपर्यंत केला पाहिजे. घडतंय उलट. या काळामध्ये म्हणजे 1991-92 ते 2002-3 या काळामध्ये बँकांच्या शाखांची संख्या 34,867 वरून 32,348 इतकी होती आहे. म्हणजे 2,000पेक्षाही जास्त शाखा बंद केल्या या बँकांनी ग्रामीण क्षेत्रातल्या. म्हणजे उलटी प्रक्रिया होती आहे की आता बँका अट काढल्यामुळं, त्यांच्यावरची सक्ती कमी केल्यामुळं आता शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी काय करतायत, खाजगी जे स्रोत आहेत सावकारासारखे त्याच्याकडे जात आहेत. एका बाजूला प्रगतीची प्रेरणा आहे, एका बाजूला स्वतःचा विकास करण्याची प्रेरणा धडपड आहे, दुसऱ्या बाजूला खाजगी कंपन्या वेगवेगळी लालूच आमिष दाखवत आहेत. ते त्यांचे जे काही कीटकनाशक बियाणं आहेत हे घेण्यासाठी शेतकऱ्यांना एका अर्थानं प्रभावित करत आहेत, त्यांना बंधन टाकत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. आणि तिसऱ्या बाजूला सरकार अनुदान कमी करत आहे, त्यांना कर्ज पुरवठा देत नाही. एक ट्रॅप जो आहे, एक जो सापळा जो आहे, हा सापळा तयार झालेला आहे शासन संस्था आणि खाजगी क्षेत्र या दोघांनी मिळून रचलेला. आणि या सापळ्यामध्ये अडकलं कोण? शेतकरी आणि शेती क्षेत्र. त्याचा बळी ठरलं कोण? तर हे शेतकरी आणि शेती क्षेत्र. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं? त्याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्र अरिष्टग्रस्त बनलं. इतकं अरिष्टग्रस्त बनलं की लाखो शेतकऱ्यांनी फासाचा दोर जवळ केला, स्वतःचं जीवन स्वतःला संपवलं. इतकं हताश या अरिष्टानं या शेती क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना केलेलं आहे. आज 2020 पर्यंत 7 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 7 लाखाच्या वर. आज 2020 मध्ये सुद्धा काय आहे? 68% लोकसंख्या. म्हणजे एका बाजूला आपण आर्थिक सुपर पॉवर, आर्थिक महासत्ता होण्याच्या, विश्वगुरू बनण्याच्या दावे करतो आहोत, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आपण इतके IT इंजिनियर तयार करतोय, आर्थिक औद्योगिक विकास करतो आहे हे सांगतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला परिस्थिती अशी आहे की 68% लोकसंख्या आजही ग्रामीण भागामध्ये आहे. त्यापैकी 54% लोकसंख्या थेटपणे शेतीवर निर्भर आहे, उरलेली 14% अप्रत्यक्षपणे आहे. म्हणजे एका बाजूला भारताचा जो देशांतर्गत उत्पादन आहे त्याच्यातला वाटा शेती क्षेत्राचा कमी होत आता तो 10%च्या आसपास आलेला आहे. म्हणजे इतर क्षेत्र जे आहेत, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, हे प्रचंड विकास झालेले आहेत, त्यांचा वाटा वाढतो आहे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाला. शेतीचा कमी होतोय, चांगली गोष्ट आहे, नॅचरल किंवा स्वाभाविक गोष्ट आहे, काय चुकीचं किंवा असं नाहीये. जेव्हा कुठल्याही देशाचा अर्थव्यवस्थेचा विकास होतो तेव्हा त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र, यांचा वाटा वाढतो. हे आपल्याला विकसित देशांच्या उदाहरणामध्ये पण दिसून येतं. पण दुसऱ्या बाजूला भारताच्या बाबतीमध्ये जी गोष्ट घडली, जी तिकडे घडली नाही, ते म्हणजे त्या देशांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ पाश्चिमात्य देश असतील, रशिया, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, या सर्व देशांमध्ये केवळ 2-3-4% वाटा असतो या शेतीच्या उत्पादनाचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. पण शेती क्षेत्रामध्ये किती लोक गुंतलेले असतात? 2-3-4%. म्हणजे जेवढं राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाटा तेवढेच लोक तिथं गुंतलेले आहेत. भारतामधला वाटा मात्र 10% झालेला आहे शेतीचा. आणि दुसऱ्या बाजूला निर्भर लोक किती आहेत शेतीवर? 70%. 68% लोकसंख्या आहे, त्यापैकी 54% शेती. याचा अर्थ असा होतो सोप्या भाषेमध्ये की हे जे उद्योग क्षेत्र आहेत, हे सेवा क्षेत्र जे आहे, हे रोजगाराची निर्मितीच करत नाही. उत्पादन वाढत आहे मोठ्या प्रमाणावरती, परंतु रोजगारच नाही. आणि त्याच्यामुळं अर्जुन सेनगुप्ता आणि नंतरच्या अर्थशास्त्रज्ञांनी भारताचा हा जो विकास आहे, हा या विकासाचं वर्णन
रोजगारविहीन विकास, ज्याला जॉबलेस ग्रोथ म्हणतो आपण, हा जॉबलेस ग्रोथ असं त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळं एका बाजूला शेतकरी आधीच हवालदिल या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेला, आणि दुसऱ्या बाजूला हे अतिरिक्त लोकसंख्येला पेलण्याचं झेलण्याचं प्रेशर पण त्याच्यावरती आहे. म्हणजे एकूण काय तर एवढी भयानक विदारक अवस्था असताना 7 लाखापेक्षा शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. पी सायनाथांनी म्हणलं की अनेक रिजन्स जे आहेत, अनेक प्रदेश, प्रादेशिक विभाग हे शेतकऱ्यांची स्मशानभूमी, ग्रेव्हयार्ड बनलेले आहेत. पण तरीही सरकार मात्र याच्यावर काहीही करायला तयार नाही. उलट या सबंध कालखंडामध्ये सरकारची जी शेती क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे, सार्वजनिक गुंतवणूक, ही घटत गेलेली आहे. म्हणजे 1986 ते 90 या काळामध्ये 2.96% इतके, म्हणजे एकूण जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे जवळपास 3% जे सार्वजनिक गुंतवणूक ही शेती क्षेत्रामध्ये केली जाते आहे. पण ते प्रमाण कमी होत 2003ला 1.4%वर आलेलं आहे. 1.4%वर म्हणजे महाप्रचंड घट ही सार्वजनिक गुंतवणूक होती आहे. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांनी आत्महत्या करू, शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवू, नाही तर काही हो, पण त्याची आम्हाला फिकीर नाही. आता जे काही करायचं ते शेतकऱ्यांनी स्वतःचं बघावं, आम्ही काहीच करणार नाही, अशी बेजबाबदार भूमिका एका अर्थानं घेत सार्वजनिक गुंतवणूक ही सतत घटती ठेवलेली आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांचं मत असं आहे की शेती क्षेत्रामध्ये हे जे अरिष्ट तयार झालेलं आहे, या अरिष्टाला प्रमुख कारण हे सरकारची भूमिका आहे. हे जे सरकार माघार येत आहे, सार्वजनिक गुंतवणूक घटवत आहे, ह्याला जबाबदार धरलेला आहे. म्हणजे एकंदर थोडक्यात बोलायचं झालं तर या जागतिकीकरणाच्या धोरणाचा भाग म्हणून या काळात जे काही दुसऱ्या देशातनं होणाऱ्या आयातीला परवानगी दिली, खाजगी क्षेत्रातली जी काही गुंतवणूक आहे, बियाणं, कीटकनाशकं, खतं, या सगळ्यांना त्याच्यामुळं जे काही बदल घडले, जे काही बँकिंग क्षेत्रानं हात वर केले आणि त्यामुळं सावकारी क्षेत्राचं प्रस्थ वाढलं, सार्वजनिक गुंतवणुकीतली घट असेल, या सगळ्यांच्या संकलित परिणाम म्हणून, एकत्रित परिणाम म्हणून काय झालेलं आहे तर शेती क्षेत्राचं अरिष्ट तयार झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे त्याचं आपल्याला टोक म्हणून दाखवता येतं. या आत्महत्या थांबतील का तर जोपर्यंत शेती क्षेत्राचं अरिष्ट हे होत नाही, त्याला कुठेतरी रोग बसत नाही, आपण त्या दिशेनं पावलं उचलत नाही, तोपर्यंत हे अरिष्ट संपत नाही. आता वेळ असल्यामुळे मी तुला थोडं आठवतो, पण याचा अर्थ असा आहे का की हे जे शेती क्षेत्राचं अरिष्ट आहे हे निव्वळ जागतिकीकरणाच्या धोरणांचा भाग म्हणून झालेला आहे तर नाही. तर शेती क्षेत्राचं अरिष्ट जे आहे, शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत, याचा एक भाग ही जागतिकीकरणाच्या धोरणात्मक चौकटीला आपल्याला त्याला जबाबदार ठरवता येईल. परंतु ते निव्वळ एकमेव कारण आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. याचं कारण असं आहे, याचं कारण मी त्याच्या विस्तारात जातं, मी त्याच्या काही नोट्स काढलेल्या होत्या, परंतु मी त्या थोड्या आवडत्या घेतो कारण वेळ थोडासा जास्त होतो आहे. ते म्हणजे फुले किंवा इतर जे सत्यशोधक त्या काळातले नेते होते, त्यांनी आपण सगळे त्याचे जाणकार आहात की कशा पद्धतीनं इथली जाती व्यवस्था ही शेतकऱ्यांना देवळी ठेवते, त्याच्याकडचं ते जे उत्पादन जे आहे ते वरकड काढून घेते. तृतीय रत्नामध्ये अतिशय प्रत्येकारी पद्धतीनं फुलेंनी सांगितलेलं आहे की ती जी शेतकरी स्त्री आहे, त्या शेतकरी स्त्रीला घाबरवून, तिला मानसिकदृष्ट्या दुर्बल ठेवून की तो जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण हा तिच्याकडनं कसं काय करतो, काढून घेतो, पैसेचा प्रयत्न करतो, हे दाखवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्या काळातली जी ब्युरोक्रेसी, नोकरशाही आहे, जी ब्राह्मण वर्चस्वी आहे, ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा अपमान करते, त्याचं ह्युमिलिएशन करते, त्यांना नाडते, त्यांना त्रास देते, याचं वर्णन केलेलं आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कुलकर्णी. हा कुलकर्णी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना नाडतो पिळतो, हे फुले आणि इतर सत्यशोधक मंडळी यांच्या लिखाणातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे. शेतकऱ्यांकडनं जे वरकड हिरावून घेऊन ते शहरांमधले जे आपले काही नातलग आहेत त्याकडे संक्रमित करणारा हा घटक कुलकर्णी महत्वाचा मध्यस्थ होता. सत्यशोधकांनी आणि शाहू महाराज या सगळ्या मंडळींनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं ही इथली जाती व्यवस्था ही शोषण करते, शोषित ठेवते,
हे दिग्दर्शित केलेलं आहे. एक महत्त्वाचं जे आहे की फुलेंनी सांगितलं की अगदी जन्मल्या काय जन्माला यायच्या आधी पोटात असल्यापासून ते मरेपर्यंत 13वं होईपर्यंत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेकडो कर्मकांडांमध्ये ठेवतात हे अतिशय प्रत्येकाही पद्धतीनं ब्राह्मणांचं कसब असेल किंवा इतर गोष्टीतनं आपल्याला दाखवलेलं आहे. कशा पद्धतीनं ब्राह्मणी शोषणाच्या तरा या शेतकऱ्यांना या अवस्थेमध्ये ठेवतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. आज घडीला सुद्धा त्याच्यामध्ये काय फार बदल झालेला आहे असं मला वाटत नाही. आजही आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हा कसा ह्या कर्मकांडांमध्ये खोट्या प्रतिष्ठेमध्ये आपली जात अस्मिता गोंजारण्यामध्ये पैसे खर्च करतो हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे कारण दोष त्याचा नाहीये, दोष हा त्याचं जे काही जाती व्यवस्थेनं त्याच्यावर हे जे काही सोकॉल्ड सोशल प्रेशर टाकलेलं आहे त्या सोशल प्रेशरच्या परिणामी तो हे स्वतःचं सामाजिक जे काय म्हणूया प्रतिष्ठा राखण्याच्या नादामध्ये वेगवेगळ्या कर्मकांडांना बळी पडतो. ते कर्मकांड हे करतो म्हणजे कर्ज काढेल पण पोरीच्या लग्नामध्ये हे 2, 3, 4, 10 गोष्टी करेल किंवा इतर जे गोष्टी आहेत या गोष्टींचे कर्मकांड सण वैकल्य व्रत वैकल्य करेल. घरी खायला काय नसेल, उद्या पेरायचं काय, पेरायसाठी कुठून कर्ज घ्यायचं, कुठल्या सावकाराच्या घरचा उंबरटा झिजवायचा हे याचे प्रश्न त्याला भेडसावलेले असतील. पण कुठलं तरी काहीतरी एक दर 2-4 वर्षांनी एखादा नवीन सण येतो किंवा नवीन काहीतरी पद्धत येते आणि मग ती पद्धत नेमवण्यासाठी फळाण्याला हे करायचं आहे ते करायचं आहे. या पद्धतीच्या याच्यामध्ये प्रचंड पैसा त्याचा खर्च होतो. म्हणजे ही जी ब्राह्मणी कर्मकांडांची यंत्रणा जी आहे हे त्याच्याकडचं वरकड सातत्यानं काढून घेण्याची पद्धतशीर यंत्रणा ती राबवली जात असते. हा एक मुद्दा आपल्याला महत्वाचा या सगळ्या अरिष्टाच्या माध्यमातून शेतकरी कुठल्या अवस्थेमध्ये असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामुळंच तर असं होतं की जेव्हा या सगळ्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जी गुंतवणूक केलेली असते एक सीझन एक हंगाम जरी फेल गेला तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कारण शेतकऱ्याकडं हे जे वरकड आहे वरकड ठेवलंच जात नाही. शेतकऱ्याकडे वरकड ठेवलं जात नसल्यामुळं शेतकरी निव्वळ कर्ज काढून ही गुंतवणूक केलेली असते. ज्याचा परिणाम म्हणून जेव्हा एक हंगाम फेल गेला त्यावेळेस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हे लक्षात घ्या. हे सोशल प्रेशरचा जो उल्लेख केला ना मी ते शीतल वयाचं उदाहरण आपल्याला माहिती असेल की त्या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली की माझ्या बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत आणि त्याची होणारी फरफट मी पाहू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. ही शीतलवाया एक नाही अशा अनेको शीतलवाया ह्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये आपल्याला आढळून येतील. हे मी मला महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. सर्व राज्यांमध्ये कमी अधिक फरकानं ही अवस्था सर्व शेतकऱ्यांची आपल्याला दिसून येते. हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की कशा पद्धतीने या देशातली जाती व्यवस्था शेतकऱ्यांना हवालदिल अवस्थेमध्ये ठेवते, कशा पद्धतीने त्याच्याकडनं वरकड काढून घेते. परंतु असं जरी असलं एक गमतीशीर विरोधाभास बघा की काय पद्धतीनं या देशातली जाती व्यवस्था काम करते आणि ती शेतकऱ्यांच्या शोषणाला भाग पडते. खावे जगावे जातीत किंवा ज्याला काय म्हणूया खावं जातीचं आणि खावं काय मरावं मातीसाठी ही जी काही म्हण आहे जातीसाठी खावी माती असं काहीतरी जी म्हण आहे ती फार भयंकर आहे. ती फार नेनिवेत गेलेली असते. या नेनिवेचा भाग म्हणून लोक जातीच्या पलीकडं विचार करत नाहीत. महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये काय मोठ्या प्रमाणावरती जमिनीची मालकी काही विशिष्ट जातींकडे आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण जास्तच आहे. ज्याला आपण कुणबी मराठी म्हणतो त्यांच्याकडे शेतीची मालकी शेतीचं हे जास्त आहे. इतर राज्यांमध्ये पण आहे पण ते प्रमाण थोडं कमी आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. हा जो डॉमिनन्स आहे हा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा आणि कुणब्यांचा. आता गंमत अशी आहे त्यांची लोकसंख्या जास्त आहे 30-35% काय. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून ते आतापर्यंत सर्व जे काही सत्ता आहे ती त्यांच्या ताब्यात राहिलेली आहे. मुख्यमंत्री अपवाद वगळला तर सर्व मंत्री आमदार जिल्हा परिषद सभापती पंचायत समितीचे सभापती काय असतील मेंबर ग्रामपंचायत सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र महाराष्ट्रामध्ये या मराठ्यांची सत्ता आहे. शेतकऱ्यांच्या जातीची सत्ता आहे. सर्व शिक्षण संस्था यांच्या आहेत.
सत्तेची सर्व यंत्रणा यांच्या ताब्यात आहे, पण तरीही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. विदर्भ, ज्याला पी साईनाथांनी म्हणलं की ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे, ती महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न असा पडतो की ज्या शेतकऱ्यांची सत्ता, शेतकऱ्यांच्या जातीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, तो शेतकरी का आत्महत्या करतोय? का त्या शेतकऱ्यांची मुलं शिकत नाहीत? का त्यांना शिक्षण अर्ध्यावरती सोडावं लागतं? हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न गंभीर आहे. परंतु ही जी कॉन्ट्रडिक्शन आहे, हा जो आंतरविरोध आहे, त्या आंतरविरोधाकडे शेतकरी पाहायला तयार नाही एका अर्थानं. असं का होतं? या कारण याची जी जातीनिष्ठा आहे लोकांना, जातीसाठी खावी माती खावा माती. सर्व सत्तेची पदं यांच्या नेत्यांकडे आहेत, यांच्यातल्या उच्चभ्रूंकडे आहेत. पण तो आपल्या जातीचा असला तरी तो आपला वर्गशत्रू आहे, तो आपल्या वर्गाचा नाही. ते कायम स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या जे काही उच्चभ्रूंचा गट आहे त्याच्या हितसंबंधांसाठी ही सत्ता राबवणार, हे ते लक्षातच घ्यायला तयार नाहीत. या जातीच्या भ्रामक निष्ठांपायी. आणि त्याच्यामुळं असं होतं की लाखोंचे मराठी मोर्चे निघतात, पण त्यांना हे कळत नाही की हे लाखोंचे मोर्चे काढून फायदा काय? आपल्याच हातात, आपल्याच घरातला आपला जर शत्रू असेल तर आपण कुणाच्या विरोधात मोर्चे काढतोय? काय फरक पडणार आहे या मोर्चांनी? आरक्षण 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 हे काय केलेलं आहे? किती फायदा तुमच्या आरक्षणाने होणार आहे? या गोष्टी शेतकरी विचार करायला तयार नाही. याचं कारण ती वर्गशत्रूंची ओळख करून देणं जे आहे ते केलंच जात नाही. अनेक जाती संघटना उदयाला आलेल्या आहेत या काळात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जातीच्या संघटनाही मोठ्या प्रमाणावरती आहेत. या जाती संघटनांचं काम काय आहे तर हा जो वर्गीय विग्रह आहे, हा वर्गीय पृथक्करण जे आहे, हे वर्गीय पृथक्करण शेतकऱ्यांना कळू नाही म्हणून काम करणं. तुम्ही मराठे आम्ही मराठे ही भ्रामक आयडेंटिटी त्यांच्यावर हे करणं हे येतं. याच काळामध्ये आपण बघतो ही जी काही भनंग विकास आपल्या समोर मागच्या काही वर्षांमध्ये होतो आहे, त्या विकासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून केवळ पुणे मुंबई नाही तर सर्व शहरांमध्ये, इव्हन काही प्रमाणामध्ये खेड्यांमध्ये सुद्धा एक वर्ग उदयाला आलेला आहे. तो वर्ग काय आहे? शेती विकणं. आणि ते शेती विकून आलेली जी रक्कम आहे त्या रकमेवर फॉर्च्युनर घेणं, गाड्या घेणं, याला अनेक आमच्या ह्याच्यामध्ये ज्याला गुंठामंत्री म्हणतो आपण, ह्या गुंठामंत्र्यांचा वर्ग हा शेतकरी जातीतनं आलेला आहे. मुद्दा असा आहे की एका बाजूला शेतकरी अरिष्टग्रस्त झालेला आहे, शेती क्षेत्र अरिष्टग्रस्त बनलेलं आहे. पण ज्या पद्धतीची विकास प्रक्रिया आहे, या विकास प्रक्रियेतनं शहराच्या लगतच्या जमिनींचा भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळं या शहरांच्या लगतच्या जमिनी ज्यांच्या विकल्या गेल्या त्याच्यातनं एक असा वर्ग तयार झालाय की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे. परंतु गंमत इथं आहे, भरपूर पैसा आहे, मग त्यांनी केलं काय? कुठं गुंतवणूक करायची, कुठं पैसा लावायचा हे आपल्याला माहीतच नाही. घ्या फॉर्च्युनर आणि चला. तुम्हाला धन्वंतरी साठे नावांच्या या पुणे विद्यापीठातल्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत, त्यांचा याच्यावर अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं की या काळात हा जो वर्ग उदयाला आलाय, या पुणे मावळ परिसरामध्ये सगळ्यात जास्त या काळामध्ये डान्स बार उघडले गेले आणि त्या डान्स बारचे सगळ्यात मोठे ग्राहक हा वर्ग आहे. हे लक्षात घ्या. हा जो वर्ग आहे ज्याला गमतीने आपण गुंठामंत्री म्हणलंय, हा वर्ग याला ह्या सगळ्यात मोठं सुपीक साधन आहे. कशाचं? जातीय अस्मिता पोचण्याचं आणि काही प्रमाणामध्ये धार्मिक विद्वेष जो आहे तो पोचण्याचं. म्हणजे केवळ मी म्हणत नाही की हे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे. NDTVचे सुविख्यात पत्रकार रवीश कुमार यांनी याच्यावर एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे की कशा पद्धतीनं अशा युवकांना त्या जातीय अस्मिता टोकदार बनवण्याचं काम केलं जात आहे. म्हणजे आपण बाईकवर बघितलं आज तर मी ब्राह्मण, मी फलाना, हे एपिसोड आहे रवीश कुमारांचा, बघावं कोणी. मी काय माझ्या मनचं बोलत नाही.
महाराष्ट्रामध्ये हे जर बघितलं किती प्रमाणामध्ये या वेगवेगळ्या, मी वाचलं होतं, मी ते जात तर कधी फारसं हे पण मी बेलदार अशा पद्धतीचं एक मी गाडी बघितलेली होती. कोणतरी बेलदार जातीचा जमातीचा तो युवक असेल, फलाना मी. आणि राजांचं तर काय बोलावं, राजे, छत्रपती, बघतोस काय मुजरा कर, आणि असंख्य तुम्ही गुगलवर एक सर्च केला तरी असे शेकडोनी ते हे बघतील. काय पद्धतीनं ह्या जाती अस्मिता इकडे, एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं हा जो काही एक तयार आहे ते मोठ्या प्रमाणात. मी एका विचारलं बाबा, काही लोकांना विचारलं, हे जगदंब म्हणजे काय आहे? हे जे सगळे ते काय स्वेट शर्ट आणि हे ते असतात की नाही, त्याच्यावर लिहिलं असतं मागं किंवा आपलं जगदंब म्हणजे काय, याचा अर्थ काय लागतो मला कळत नाही. जरा सांग. जसं ते उजव्या विचारशक्ती असतात की नाही, ते मोठ्या प्रमाणात वंदे मातरम हे ते असं म्हणतात. मग एक काही लोकांनी म्हणलं की तुम्हाला वंदे मातरम येतं का, तुम्ही आले आग्रह करता, ते फेसबुकवर इकडे तिकडे आपण सगळ्याला माहिती असेल, तर ते कुणाला येत नाही 1-2 ओळींच्या पुढं, काही जणांना ते पण येत नाही. तसंच आहे काय बाबा, याचा काय सांस्कृतिक संदर्भ आहे, याचा काय अर्थ आहे, कुणालाही माहीत नसतं. अपवाद असतील, नाही असं नाही. ही अशा पद्धतीनं अस्मितेची उभारणी केली जाते आणि त्याच्या खाली आपण ज्या परिस्थितीत सापडले आहोत त्या परिस्थितीकडे डोळे झाकायला भाग पाडलं जातं. हे बघितलं पाहिजे की का असं होतं, की का लोक आपल्या जे विवेक आहे या विवेकाच्या माध्यमातून प्रश्न आहेत की का आपण या अरिष्टग्रस्त परिस्थितीत आलो आहोत. सगळीकडे माझीच माणसं आहेत, माझ्या जातीच्या शिक्षण होत आहेत, माझ्या जातीचे नेते आहेत, तरी माझ्या अवस्था ही अशी काय हवी की थोडं जरी काही झालं तरी मला तो फासाचा दोर जवळ करावा असं वाटतो, पण माझ्या परिस्थितीला बदलण्यासाठी कोणता नेता येत नाही. ही जी जातीनिष्ठा जी आहे, ही जी भ्रामक जाणीव आहे, ती जातीच्या उच्चभ्रूंना शत्रू म्हणून बघू देत नाही, ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं सगळ्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्याला हे चित्र काही फारसं बदललेलं वेगळं असलेलं दिसून येत नाही. महाराष्ट्रामध्ये एक थोडं एक हे आहे की सहकार क्षेत्र जे आहे, हे सहकार क्षेत्र एक दुसरं हे असं होतं की बाबा शेतकरी जातीचे जे नेते वगैरे असायचे त्यांना त्यांच्या काय म्हणूया मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना हे करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते नोकऱ्या वगैरे लावायची. सहकार क्षेत्र एक होतं, ते मोडीत निघालेलं आहे, मोडीत निघतं आहे आणि त्याच्यामुळे त्याचाही फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसतो आहे. म्हणजे मी एकदम हे अरिष्ट जे आहे, हे अरिष्ट निव्वळ शेती क्षेत्राला जागतिकीकरणाने काय म्हणूया भाग पाडलेलं नाही, जागतिकीकरणाची एका अर्थानं देण नाही, तर ही जे अरिष्ट आहे, हे जे संकट आहे, हे संकट हे इथल्या जाती व्यवस्थेचं पण कसं आहे हे सांगण्याचा मी हा प्रयत्न करतो. हे जागतिकीकरणाच्या धोरणाने त्याला सीलबंद केलं. कफन में आखरी तीन म्हणतात का नाही, ते तसं जागतिकीकरणानं केलेलं आहे. पण जागतिकीकरणाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तुमच्या मध्ये जी ताकद लागते, जी क्षमता लागते, ती क्षमता मुळामध्ये इथल्या शेतकऱ्यांमध्ये नाही, कारण त्याचा आहे जाती व्यवस्था. हे लक्षात घेतलं पाहिजे. ती जातवर्गीय परिस्थिती जी आहे त्यांनी हे बाध्य केलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांना. एक दुसरा मुद्दा असा आहे जो शरद पाटील सारखे मांडायचे किंवा ते म्हणजे इथला जो भांडवलदार वर्ग आहे, या भांडवलदार वर्गाचा पाया जाती आहे, त्याचं स्वरूप हे जाती आहे. काही विशिष्ट जातींमधनं इथला भांडवलदार वर्ग उदय पावलेला आहे. जगभरातल्या भांडवलदार वर्गाने, जगभरातल्या अर्थव्यवस्था देशांचा विकासाचा क्रम जर बघितला तर तिथली शेती ही पहिल्यांदा विकसित झालेली आहे आणि मग शेतीच्या विकासावरती उद्योग क्षेत्र हळूहळू विकास पावलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग जो त्याच्यामध्ये गुंतलेला आहे तो एका अर्थानं सक्षम झालेला आहे. त्याची खरेदी क्षमता वाढलेली आहे, जेणेकरून तो भांडवली वस्तूंना मागणी करेल. भारतामध्ये इतका विशाल संख्येने जनसमूह ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये गुंतलेला आहे. त्याचा जर विकास झाला, त्याची खरेदी क्षमता वाढली, तर तो भांडवली वस्तूंना, उद्योग क्षेत्रात तयार होणाऱ्या वस्तूंना मागणी करेल. त्यामुळे एका अर्थानं इथल्या ग्रामीण भागाची शेती क्षेत्राचा विकास ही औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीची पूर्वअट आहे.
असं असतानाही हा भारतीय भांडवलदार वर्ग जो आहे, हा भारतीय भांडवलदार वर्ग शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करत नाही. किंबहुना तो मंदिरं बांधतो, पण शेतकऱ्यांना म्हणा किंवा यांना शाळा बिळा कॉलेज काढत नाही. आता काढतो आहे नफ्यासाठी, ती गोष्ट नाही राहिली. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे, हा जो भारतीय भांडवलदार वर्ग आहे हा असा का वागतो? ती जाती व्यवस्था कारणीभूत आहे. त्याला असं वाटतं की जर वस्तुतः गृह बाजारपेठ विकसित झाली तर तुम्हाला बाहेरच्या गुंतवणुकीची गरज नाही. तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गृह बाजारपेठ खुद्द तुमच्या देशात उपलब्ध आहे. परंतु गृह बाजारपेठेच्या विकासाचा विचार न करता हा भारतीय भांडवलदार असं वागतो. याचं कारण त्याला असं वाटतं की ही जातीअंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती जर झाली, ही जाती व्यवस्था संपली तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल. कारण इतर जातीतनं आपल्याला स्पर्धा तयार होईल. आणि म्हणून हा जो भारतीय भांडवलदार वर्ग आहे, जो विशिष्ट जातींमधनं तयार झालेला आहे, ज्याची पार्श्वभूमी ही विशिष्ट जातींची आहे, या विशिष्ट जातींच्या पार्श्वभूमीमुळं हा जो भांडवलदार वर्ग आहे हा जातीयंताची भूमिका घेत नाही, त्याच्यामध्ये रोडे उभा करतो, ज्याचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्राला आणि या शेतकऱ्यांना बसलेला आहे. आणि या भांडवलदारांशी कुणाचे हितसंबंध आहेत? या शेतकऱ्यांच्या वर्गशत्रूंचे, स्वजातीतल्या वर्गशत्रूंचे त्यांच्यामध्ये पाय अडकलेले आहेत भांडवलदारांशी. आणि त्याच्यामुळं ही शेतकरी जातींचे उच्चभ्रू आणि बनिया भांडवलदार वर्ग आहे यांचं साठलोट आहे. त्यामुळे त्यांना काही देणं घेणं नाही ना, या भांडवलदार वर्गाला देणं घेणं नाही, या उच्चभ्रूंना देणं घेणं नाही शेतकऱ्यांच्या. आणि शेतीचा अरिष्ट चाललेला आहे आणि शेतकऱ्यांना मात्र हे काही दिसत नाही. मध्ये आहेत जाती संघटना. हा जो एक चक्रव्यूह तयार झालेला आहे, हा एक सापळा आहे. हा सापळा इथल्या जातवर्गीय व्यवस्थेने तयार केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे अरिष्ट जे आहे शेती क्षेत्राचं, हे शेती क्षेत्राचं अरिष्ट निव्वळ जागतिकीकरणाचा परिणाम नाही. हे शेतीचं अरिष्ट हे इथल्या जातवर्गीय व्यवस्थेचं अरिष्ट आहे. आणि त्याच्यामुळं जर या अरिष्टावर मात करायची असेल तर आपल्याला त्या दिशेनं विचार करणं, त्या पद्धतीनं आपल्या लढाईच्या व्यूहरचना आखणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आपलं पहिलं काम आहे की हा तुमचा वर्गशत्रू आहे, तुमच्या जातीचा असला तरी आतापर्यंत तुमची ही जी परिस्थिती आहे ती याच्यामुळे आहे. तुम्ही लाखांना मूकमोर्चे काढून काही फायदा होणार नाही. तुम्ही कायम असेच मूक दडपले जा, हे आपल्याला सांगणं भाग आहे. तुम्ही 10 लाखांनी 20 लाखांनी 50 लाखांनी या, काही फरक पडत नाही. तुम्ही असेच मूक दडपले जाणार जर तुम्ही हे वर्गशत्रू ओळखले नाही तर. आणि हे आपलं काम आहे की शेतकरी बांधवांपर्यंत आणि भगिनींपर्यंत जाणं आणि त्यांना हे सांगणं की काय परिस्थिती आहे, कशामुळं ही आपले त्यासाठी काय योजना आखता येतील, कशा पद्धतीच्या व्यूहरचना आखतील, याच्या दृष्टीनं याच्या संदर्भामध्ये आपल्याला सातत्यानं विचार करावा लागणार आहे. आणि तसं जर केलं तर एका अर्थानं आपण ह्या अरिष्टाची सोडवणूक करण्याच्या आणि शरद पाटलांच्या परिभाषेत जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. अन्यथा किंबहुना मी असं म्हणेन की भारतामधली जात्यंतक लोकशाही क्रांतीमधलं ही सर्वात मोठी अडचण आहे, सर्वात मोठी अडचण आहे. ती जर आपल्याला एका अर्थानं हे करायची असेल तर आपल्याला या दिशेनं विचार करावा लागेल. सांगावं लागेल शेतकऱ्यांना की बाबा रे, फासाचा दोर जवळ करण्यापेक्षा हे फासाचा दोर कशामुळे येतो याचा विचार कर. तू फासाचा दोर जवळ केल्यानं तुझे प्रश्न संपतील, पण तुझ्या लेकरा बाळांचे बायकोचे प्रश्न संपणार नाहीत. उद्या त्यांना हा फासाचा दोर आपल्या गळ्यामध्ये बांधावा लागणार आहे, हे त्यांना सांगावं लागेल. आणि हे फासाचा दोर जो आहे हा जर घालवायचा असेल तर सांगावं लागेल की बाबा रे, तुला हे ध्यानात घेणं गरजेचं आहे की तू ज्याला आपले समजतोय, माझ्या जातीचा माझा
तो नाही. तो आपला नाहीये. लग्न करताना तो देशमुखालाच पोरगी देणार आहे. तो 96 कोळी पाटील तसाच बघणार आहे. आणि तो जर कुणबी असेल तर कुणबीला कुठलाही देशमुख देणार नाही पोरगी. अहो, जिथं यशवंतराव चव्हाणांना हिनवलं गेलं, शरद पवारांना हिनवलं गेलं, सामान्य कुणब्याचं काय घेऊन बसलात? पण हे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगता येईल, कशा पद्धतीनं त्यांना संघटित करता येईल, कशा पद्धतीनं त्यांना या लढ्यामध्ये उतरवता येईल, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर मग आपण खऱ्या अर्थानं शेती प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सक्षम होऊ शकतो. हे अरिष्ट दृश्य पातळीवर जागतिकीकरणाचं वाटत असलं तरी हे अरिष्ट इथल्या जातवर्गीय व्यवस्थेनं निर्माण केलेलं अरिष्ट आहे. आणि त्यामुळं त्या केवळ जागतिकीकरणाच्या नावावर शंका करण्याच्या ऐवजी आपल्याला याचा विचार करावा लागेल की हे शासन दरबारी असेल, लोकांच्या पातळीवर असेल, सर्वत्र हे काय जे काही याचं अरिष्टाचं स्वरूप आहे ते पुढे आणता येईल आणि कशा पद्धतीने लढी उभारता येईल. मला वाटतं वेळ बराच झालेला आहे, मी बरंच बोललेलो आहे, बऱ्याच काही अजून नोट्स आहेत. पण जर काही कुणाचे प्रश्न असतील, काही सूचना असतील, माझ्या मांडणीमध्ये काही त्रुटी असतील तर मला फोन करून सांगू शकता किंवा हे इथेही सांगू शकता, काही मुद्दा नाही. मला पुन्हा एकदा या सर्व माझे जे मित्र आहेत, अमोल असेल, राकेश असेल, तुषार असेल, मला टेक्नॉलॉजीमध्ये मी फारच ढ मनुष्य आहे, त्यामुळे त्यांना हे सगळं जोडून देताना वगैरे बरंच त्रास झाला. त्यामुळे मी अमोल आणि तुषार यांची माफी पण मागतो. आणि अगदी मनापासून मी या अमोल, राकेश, तुषार किंवा त्यांचे जे काही सहकारी सोबती जे आहेत, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, बऱ्याच जणांची मला माहीत पण नाहीत. या सर्व मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. हा जो उपक्रम आपण राबवत आहात अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मला असं दिसतं आहे की तुमच्यापासून एका अर्थानं प्रेरणा घेऊन म्हणा किंवा तुमचं बघून म्हणा अनेक लोकांनी हे उपक्रम पुन्हा सुरू केलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं ते व्याख्यानं आणि हे सुरू करत आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही त्याचा हे करत आहात, ते सगळे राबवत आहात, अतिशय मनापासून आनंदही वाटतो आहे. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून पण आनंद वाटतो आहे. आणि त्याच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या या नवीन पिढीनं आपला दादा म्हणून मला इथं बोलण्याची संधी दिली, आग्रहाचं हे केलं, मला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आहे. मी मनापासून आपले आभार मानतो आणि इथं थांबतो.